जायचं, परंतु शरण जाणं म्हणजे नेमकं काय करणं? तर त्या भगवंताची भक्ती करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, नामचिंतन करणं. आता भगवंताचं नामचिंतन आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण की जर जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नाम हे जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम बघा, तुम्हाला सांगून जाईल. महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले. महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हटले, अरे भगवंता, येणारं युग हे कोणतं आहे? येणाऱ्या युगामध्ये माणसं कशी असणार आहेत आणि येणाऱ्या युगामध्ये श्रेष्ठ काय आहे तू आम्हाला सांग. भगवंत म्हटली, मी काही तुम्हाला सांगणार नाही, प्रत्यक्ष दाखवून देणार आहे. तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. मनामध्ये काही शंका कुशंका आल्यास मला प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता ठरल्याप्रमाणे पांडवांनी खूप मोठा पांडव त्या ठिकाणी 5 दिशेने गेले. 5 पांडव 5 दिशेने गेले. प्रथमतः आश्चर्य बघितलं धर्मराजाने. धर्मराजाने आश्चर्य बघितलं, भगवंताचं वाहन असणारा गरुड आहे, पंखावरती वेद आहे, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. धर्मराजाला आश्चर्य वाटलं. 2 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनाने. अर्जुनाने आश्चर्य बघितलं, अरे नुकतीच वेलेली गाय आहे आणि त्या गायीच्या वासराला साधं उठून उभं देखील राहता येत नव्हतं, परंतु जसं गायीचं वासरू उठून उभं राहिलं त्याने आपल्या जन्मदात्या आईला लात मारली. हे काय आश्चर्य आहे? अर्जुनाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. 3 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. भीमदादाने आश्चर्य बघितलं होतं 2 तोंडाचा हत्ती. 2 तोंडाचा हत्ती भीमदादाने बघितला. भीमदादाने विचार केला, एवढं मोठं महाभारत घडलं, त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही, परंतु हे काय आश्चर्य आहे? भीमदादाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. 4 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुलाने आश्चर्य बघितलं होतं, अगदी शेजारी शेजारी 2 विहिरी आहेत, अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. 1 इंच त्या दोघींमध्ये अंतर आहे, परंतु फरक मात्र एवढा आहे, एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय, खारट आहे, एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, पण ते गोड आहे. नकुलाला आश्चर्य वाटलं. 4 भावंडांनी 4 आश्चर्य बघितली आणि 5 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं सहदेवाने. सहदेव रस्त्याच्या कडेनं चालले होते. जात असताना डोंगर लागला. डोंगराच्या वरती वळून बघितलं तर एवढा मोठा दगड त्यांच्या अंगावरती धावून येत होता, कोसळत होता. सहदेवाला वाटलं मी जागीच ठार होईल, जागीच गतप्राण होईल, परंतु सवयीप्रमाणे भगवंताचं नाव त्यांच्या मुखाला आलं आणि एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं तो असणारा दगड त्या ठिकाणी थांबला. सहदेवाला आश्चर्य वाटलं. 5 भावंडांनी 5 आश्चर्य बघितली. 5 भावंडांनी 5 आश्चर्य बघितली आणि भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेले. प्रथमतः भगवंताला सांगतात धर्मराजा. धर्मराजा भगवंताला सांगतात, अरे भगवंता, तुझं वाहन असणारा गरुड आहे, पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा धारण केलाय, हे कोणतं आश्चर्य आहे? त्यावेळेस भगवंत सांगतात, अरे धर्मा, येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे. अरे गाथा ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखोद्गत असू दे, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्या हातून घडणार आहे. येणारा युग हे कलियुग आहे. 2 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनाने. अर्जुन भगवंताला सांगतात, अरे भगवंता, मी असं आश्चर्य बघितलं भगवंता, अरे नुकतीच वेलेली गाय आहे, त्या गायीच्या वासराला साधं उठून उभं देखील राहता येत नव्हतं, परंतु जसं गायीचं वासरू उठून उभं राहिलं त्याने आपल्या जन्मदात्या आईला लात मारली. हे काय आश्चर्य आहे? भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे आईवडिलांनी आपल्या मुलासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून त्यांना सांभाळू दे, परंतु म्हातारपणी ज्या आईवडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं ना, त्याच आईवडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणारी औलाद या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. 3 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. 2 तोंडाचा हत्ती. भगवंत त्या ठिकाणी भीमदादा भगवंताला सांगतात, अरे भगवंता, एवढं मोठं महाभारत घडलं, त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही, परंतु हे काय आश्चर्य आहे? मी 2 तोंडाचा हत्ती त्या ठिकाणी बघितला.
त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी भीमदादाला सांगतात, अरे भीमा, येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. निवडणुकीचा प्रचार एकाचा करणार, पैसा दुसऱ्याचा खाणार आणि मतदान तिसऱ्यालाच देणार. थोडक्यात दोन तोंडांनी बोलणारी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. 4 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुल त्या ठिकाणी भगवंताला सांगतात, अरे भगवंता, मी असं आश्चर्य बघितलं. अरे अगदी शेजारी शेजारी 2 विहिरी आहेत, जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. 1 इंच त्या दोघींमध्ये अंतर आहे, परंतु फरक मात्र एवढा आहे, एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय, खारट आहे. एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य आहे. त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी नकुलाला सांगतात, नकुला, अरे येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. नास्तिकवादी विचाराचे लोक जरा जास्त जन्माला येणार आहेत. अगदी खारट पाण्यासारखे संत महात्मे हे थोडेच असणार आहेत. संपूर्ण जगाचा उद्धार करून देणारे असणार आहेत, अगदी त्या गोड पाण्यासारखे. 4 भावंडांची 4 आश्चर्य झाली आणि सहदेव मात्र शांत उभे होते. भगवंताने सहदेवाला विचारलं, सहदेवा, तू काय आश्चर्य बघितलं? सहदेव सांगतात, भगवंता, अरे माझ्या 4ही भावंडांचे आश्चर्य तू बघितलीस, परंतु मी असं आश्चर्य बघितलं. अरे भगवंता, रस्त्याच्या कडेनं चाललो होतो, जात असताना डोंगर लागला, डोंगराच्या वरती वळून बघितलं तर एवढा मोठा दगड माझ्या अंगावरती धावून येत होता, कोसळत होता. मला वाटलं मी जागीच ठार होईल, जागीच गतप्राण होईल, परंतु भगवंता, अरे सवयीप्रमाणे तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं आणि एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो असणारा एवढा मोठा दगड त्या ठिकाणी थांबला. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत सांगतात, सहदेवा, अरे येणारं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जरी तुम्ही मला सुखामध्ये आठवलं नाही तरी चालेल, परंतु दुःखाच्या प्रसंगी अंतकाळीच्या वेळी एकदा जरी अंतकरणापासून आवाज दिला तरी तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय मी राहणार नाही. येणारा युग हे कलियुग आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे चालू असलेलं हे कलियुग आणि कलियुगामध्ये एवढं भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे, म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करा, नामस्मरण करा. भगवंताचं नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिते. भगवंताचं नाम पवित्रामध्ये पवित्र आहे. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये सांगतात, नाम बरवया बरवंट, नाम पवित्रानी चोखाट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम, देवतं देवतानां च भूतानां यो पितः. भगवंताचं नाम सारामध्ये सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम अमृत सर्वात गोड आहे, परंतु अमृतापेक्षाही भगवंताचं नाम हे गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव. भगवंताचं नाम हे गगन सर्वात मोठे आहे, परंतु ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे का? कारण की भगवंताच्या नामाने आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. म्हणून आपण देखील त्या ठिकाणी नामस्मरण, नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची भक्ती आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. भगवंताची भक्ती केली, कुणी केली? द्रौपदी मातेनं केली. किती भक्ती केली, एवढी त्यांची भक्ती होती. त्या भक्ती करायच्या यामध्ये नवल नाही. त्यांचे 5 पती सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे, यामध्ये नवल नाही. तर त्यांच्या पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाई. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाई. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाई. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी
हरे राम कृष्ण राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण. एवढी द्रौपदी मातेची भक्ती होती, मग आपणही भक्ती केली पाहिजे. द्रौपदी मातेची गोष्ट सोडा, संत श्रेष्ठ मीराबाई त्यांनी देखील एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. किती भक्ती केली त्यांनी. संसार करावा की नाही याचं भान त्यांना त्या ठिकाणी राहिलं नव्हतं. मीराबाई त्या ठिकाणी एवढ्या मग्न झाल्या होत्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये. ज्या वेळेस मीराबाईंचे वडील मीराबाईंना म्हणायचे, मीरा लग्न कर बेटी, त्यावेळेस मीराबाई ठामपणे उत्तर द्यायच्या, बाबा माझा लग्न की नाही, त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी प्रेमाशी केव्हाच झालंय. एवढ्या वेड्या झाल्या होत्या. गळ्यामध्ये विना, पायामध्ये घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत भजन करत होत्या. कसं भजन करत होत्या ऐका. तेच भजन आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचंय. सारे ग पा धनी द पा ग रे ग म ग रे ग ग ग सारे ग प ग रे सा नि रे सा नि प नि रे मा प ध प म रे प म ग रे सा रे नि ध रे सा. हे आखवा हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार जो मुख है, बेकार जो मुख है, जो रे व्यर्थ बातों में मुखो है जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, ये हाथ जो भगवान का दर्शन किया करे. मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो गई मगन, हो गई रे हो गई रे मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हारी गुन आने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. बेटे संतों की संग रगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हारी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन.
भक्तीमध्ये वेड्या झाल्या होत्या, मग आपणही भक्ती केली पाहिजे. मीराबाईंची गोष्ट सोडा, भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये गोपिकांची देखील तेवढीच भक्ती होती, तेवढाच भाव होता. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस सर्व गोपिका, सर्व गवळणी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता जाऊ लागल्या. आता एक गवळण त्या ठिकाणी म्हणते, भगवान श्रीकृष्णाचं रूप मी त्या ठिकाणी बघितलं आणि माझं भान हरपून गेले. मैं तो सुध बुध खोई तेरी प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरी प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दीप लगा के जोत जला दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मैं तो राधा हो गई बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे. हरि भजन बिना नहीं कोई काम रे, हरि भजन बिना नहीं कोई काम रे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, मुझे भी उछाले मुरली हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. दीप लगा के जोत जला दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. गोपिकांची देखील तेवढीच भक्ती होती, मग आपणही भक्ती केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय तेच या ठिकाणी सांगतात की सावध व्हा, त्या उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण की जरी तुमचा जन्म हा संसारामध्ये झाला असला तरी आता सावध व्हा. इथून मागं जे झालं ते झालं, परंतु आता इथून पुढे तरी सावध व्हा आणि त्या उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आलिया संसारा उठावे गोकरा, 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 आलिया संसारा उठावे गोकरा. शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा. हे काळाचे जगवेराचे, हे काळाचे जगवेराचे, हे काळाचे जगवेराचे, हे काळाचे जगवेराचे. आलिया संसारा उठावे करा, शरण जा उदारा पांडुरंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जरी तुमचा आमचा जन्म संसारामध्ये झाला असला तरी सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण की ज्या देहाने आपण शरण जाणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाही. तो असणारा देह नासकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.
तो काळ आपल्यावरती टपून बसलाय, तो कधी झडप घालील हे काही सांगता येत नाही. तो काळ कधी झडप घालील हे काही सांगता येत नाही. म्हणून हा देव नासकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे. तो आपण कितीही जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील उपयोग होत नाही. बघा, तुम्हाला उदाहरण देखील त्या ठिकाणी सांगून जाईल. असंच एकदा भगवंताचं वाहन असणारा गरुड आणि गरुडाची आई एक वेळेस आजारी पडली. आता भगवंताचं वाहन असणारा गरुड आहे आणि गरुडाची आई आजारी पडली. सर्व देव त्या ठिकाणी भेटण्याकरता येऊ लागले. एक दिवस इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, वायुदेव, परंतु एक दिवस गरुडाच्या आईला भेटण्याकरिता आले यमदेव. गरुडदेव काय घरी नव्हते, यमदेव भेटण्याकरिता आले. आता यमदेव भेटण्याकरिता आले, परंतु ते दारातूनच हसून मागं गेले. मग गरुडाच्या आईने विचार केला की बाबा, रोज येणारे पाहुणे मंडळी घरामध्ये येऊन बसतात, बोलतात, पाठीमागे जातात, परंतु हे नेमकं कोण आहे? दारातूनच हसून मागं गेले. गरुडाची आई विचारात पडली, विचार करू लागल्या. संध्याकाळी गरुडदेव घरी आल्याच्या नंतर गरुडाने आपल्या आईला विचारलं, अगं आई, तुला आज भेटण्याकरिता कोण आलं? त्यावेळेस गरुडाच्या आईने सांगितलं, अरे बाळा, मला आज भेटण्याकरिता कोण आलं हे मलाच माहिती नाही. म्हणे मग त्याचं वर्णन तरी सांग कसं आहे. त्यावेळेस गरुडाच्या आईने सांगितलं, 2 शिंग होते, रेड्यावर बसून आला, गळ्यामध्ये सर्पाचा चाबूक होता. आता वर्णनच यमदेवांचं होतं. लगेच गरुडाला कळालं आपल्या आईला भेटण्याकरिता यमदेव आले. म्हटल्याच्या नंतर आपली आई 2 दिवसामध्ये जाणार. आता गरुडाला कळालं, परंतु काही करून आईचं मरण चुकवायचंय, आईला मरून द्यायचं नाही. परंतु ते आपल्या हातात आहे का? नाही. काही करून आईला मरून द्यायचं नाही, आईचं मरण चुकवायचंय. काय करावं? आईला आपल्या पाठीवरती घेतलं आणि हिमालयाच्या पायथ्याशी नेऊन ठेवलं. हिमालयाच्या पायथ्याशी नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ गरुडदेव आपल्या आईला डबा घेऊन जात असायचे, जायचे यायचे. परंतु एक दिवस जेवण आणायला जात असताना गरुडाची आणि यमदेवाची मध्ये भेट झाली. यमदेव गरुडाला म्हणतात, तिकडे कुठे निघाले? 2 दिवसापूर्वी आलो होतो घरी, परंतु तुम्ही घरी नव्हते. परंतु गेले 4-5 दिवस झाले हा विचार करतोय तुमच्या आईचा मृत्यू तुमच्या घरी नसून हिमालयाच्या पायथ्याशी आहे. गेले 4-5 दिवस झाले हाच विचार करतोय तुमच्या आईला हिमालयाच्या पायथ्याशी कोण नेऊन ठेवील, कोण नेऊन ठेवील. परंतु बरं झालं गरुडा, तुम्ही माझं काम सोपं केलं. म्हणजे मला सांगा, काय केलं होतं गरुडाने? मरण चुकवायचा प्रयत्न केला, परंतु चुकलं का मरण? मरण चुकत नाही, मरण हे चुकू शकत नाही. मरण कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी देखील चुकत नाही. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या 3 सोहळे होत असतात. पहिला सोहळा म्हणजे नामकरण सोहळा. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपले आई वडील त्या ठिकाणी आनंद साजरा करतात. मुलगी असो किंवा मुलगा असो, आपले आई वडील त्या ठिकाणी आनंद साजरा करतात. हा झाला आपल्या जीवनामधील पहिला सोहळा, नामकरण सोहळा. दुसरा सोहळा आहे विवाह सोहळा. आता हा सोहळा आपण आपल्या जीवनामध्ये चुकू शकतो. आता एखाद्या मुलीने जर ठरवलं लग्न करायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं, तर ते राहू शकतात. जीवनातला दुसरा सोहळा हा चुकू शकतो. परंतु आता मुली भेटत नाही हा भाग वेगळा आहे. सर्वांनाच हा सोहळा चुकवण्याची वेळ आली. परंतु जरी आपण ठरवलं हा सोहळा चुकवायचा तर आपला जीवनातला 2 नंबरचा हा सोहळा चुकू शकतो. परंतु ज्याच्या जीवनामध्ये 1 नंबरचा सोहळा झाला, त्याच्या जीवनामध्ये शेवटचा सोहळा म्हणजे मृत्यूचा सोहळा हा निश्चित आहे, तो अटळ आहे. तो कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी देखील उपयोग होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून किती जरी मरण चुकवायचा प्रयत्न केला, कितीही चतुर असू द्या, तरी देखील मरण चुकत नाही. बघा, असंच एका गल्लीमध्ये 4 ते 5 लेकरं त्या ठिकाणी खेळत होते. आता 4-5 लेकरं त्या ठिकाणी खेळत होते. आई त्या ठिकाणी यमदेव खाली मृत्यू लोकामध्ये आले आणि त्यातील एका मुलाला आवाज दिला, अरे बाळा इकडे. आता त्याने यमदेवांना ओळखलं. तो म्हणला, आता यमदेवांनी आपल्याला बोलावलं म्हटल्याच्या नंतर आपला नंबर हा निश्चित आहे. तो घाबरला. आता लहान मुलगा होता, परंतु लहान मुलं ही फार चॅप्टर असतात, एवढे विचित्र असतात. माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगल्याच्या नादी लागाव, पण लहान लेकराच्या कधी नादी लागू नाही. बघा, असंच एका मुलाचा होमवर्क अनकम्प्लीट होता आणि तो शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचे सर त्याला म्हटले, अरे बाळा, माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी असा पवित्र ग्रंथ लिहिला, तू साधा होमवर्क सुद्धा कंप्लीट करत नाही. त्यावेळेस तो मुलगा म्हटला, अहो सर, माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ही गोष्ट खरी आहे, परंतु माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. तुम्ही अजून इथंच.
म्हणजे लहान मुलं ही एवढी चॅप्टर असतात, एवढी विचित्र असतात. माणसाने चांगल्याच्या नादी लागा, पण लहान लेकराच्या नादी कधी लागूच नाही. तो मुलगा हुशार होता. त्याने यमदेवाला बघितलं. यमदेवांना म्हटलं, यमदेव काय घेणार? दूध घेणार का, चहा घेणार का, कॉफी घेणार? यमदेव म्हटले, याच्यापैकी मला काहीच नको, मी तुला न्यायला आलोय, तू चल. नाही म्हणे, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. आता याचा जरा जास्तच आग्रह होता. यमदेव म्हटले, तुझा जरा जास्त आग्रह आहे ना, तर मी दूध घेईन. याने यमदेवाला घरी नेलं. घरी बेडमध्ये बसवलं आणि हा गेला दूध आणण्याकरता. दूध आणण्याकरता डेअरीमध्ये गेला. तसंच टर्न मारून मेडिकलमध्ये गेला. आता मेडिकलमध्ये गेला आणि झोपेच्या गोळ्या घेऊन आला. झोपेची गोळी त्या दुधामध्ये टाकून यमदेवांना प्यायला दिली. आता यमदेव ते दूध प्यायले आणि 2 दिवस गाढ झोपले. परंतु यमदेवांच्या उशाला एक लिस्ट ठेवलेली होती. ती लिस्ट यमदेव झोपले तोपर्यंत त्यांनी ती लिस्ट बघितलं तर काय 1 नंबरला आपलंच नाव. काय करावं, 1 नंबरचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटला लिहिलं. 2 दिवसानंतर यमदेव उठले. यमदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले. अरे म्हटले, अरे बाळा, तू मला पिण्यासाठी दूध दिलं, झोपण्यासाठी जागा दिली. मृत्यू लोकामध्ये आमची एवढी सेवा कुणीच करत नाही, परंतु तू माझी एवढी सेवा केली, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. 1 नंबरला तुझंच नाव होतं, परंतु जाऊ दे, मी आता खालून सुरुवात करतो. मला सांगा, चुकलं का मरण? नाही चुकत. मरण हे निश्चित आहे. मरण हे कुणाचंच चुकत नाही. म्हणून तो काय आपल्यावरती टपून बसलाय, तो कधी झडप घालील हे पण आपण सांगू शकत नाही. विठ्ठल तो काय आपल्यावरती कधी झडप घालील हे आपण सांगू शकत नाही. परंतु आपण म्हणत असतो, आपण एका भ्रमामध्ये जगत असतो. हे माझं, ते माझं, ते माझं, सर्व नातेवाईक माझे, आईवडील माझे, बहीण भाऊ माझे, मुलगा माझा, मुलगी माझी. परंतु ऐका, आपल्याला वाटतं काळापासून आपल्याला हे सोडवतील. माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, काय तिला सोडून काही माझ्याकडे येतोय. परंतु असं काही नसतं. टायमाला हे कुणीच कुणाचं नसतं. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे डोले. राजमायेचा बाजार, राजमायेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये आपलं म्हणून कोणीही नाही. कोरोनामध्ये सर्वांना अनुभव हा आलाच असेल. कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं, या जगामध्ये आपलं म्हणून कोणीच नाही. कोरोनामध्ये सर्वांना अनुभव देखील आलाच असेल. महाराज, कोरोनामध्ये आपली सख्खी बायको जरी असली ना, तरी अशी लांबून ताट फेकायची. सर्वांना अनुभव हा आलाच असेल. कोरोना हा माणसाला भरपूर काही शिकून गेला. कोरोनाचा परिणाम माणसांवरती झालाच झाला, परंतु संगीतावर देखील कोरोनाचा परिणाम हा झाला. संगीता म्हणजे तुमच्या शेजारची नाही बरं का, नाही तर घरी जाऊन भेटताना तिला, तसं काही कोणी करू नका. संगीतावर झाला म्हणजे गाण्यावर झाला. आत्तामध्ये कोरोनावरती एक गाणं नवीन निघलं. गावाकडे जर आलं ना तर ट्रॅक्टरला तेच गाणं वाजतं. सप्ताह असू द्या, सप्त्यात सुद्धा ते गाणं लावतात लोक. काळी मैना दिसतेस तरुण, होईल करोना जाशील मरून, लोक तुला टाकताल पुरून. घे
भक्ती करून. आता मी तरी भक्ती करून घे म्हटले, लोकांनी वेगळंच काढले महाराज. हे काढलं तर काढलं, त्याच्यावर दुसरं काढले. काळी मैना आणली करून, ऊस तोडाया नेली धरून, काम तिला वैना म्हणून गेली काल पळून. म्हणजे कोरोनाचा परिणाम हा माणसांवरती झाला, परंतु संगीतावर देखील कोरोनाचा परिणाम हा झाला. कोरोनाने हे देखील तुम्हा आम्हाला दाखवून दिलं की या पृथ्वीवरचे पाहुणे आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं. म्हणून या काळापासून आपल्याला कोणीही सोडू शकत नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोणच कुणाचं नाही. कोणीच आपल्याला या काळापासून सोडू शकत नाही. प्रत्येकाचं मरण हे निश्चित आहे. मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाला जायचंय, एक ना एक दिवस जायचंय. परंतु प्रत्येकाचा काळ, प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. कारण की ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला त्याच दिवशी त्याच्या कपाळावरती मृत्यूची डेट ही लिहिली जाते. बघा, ज्यावेळेस एखादी कंपनी एखादं प्रॉडक्ट निर्माण करते त्यावेळेस त्याच्यावरती त्याची एक्सपायर डेट ही लिहिलेली असते. तसं भगवंतरूपी कंपनीने मनुष्यरूपी प्रॉडक्ट निर्माण केलं आणि त्याच्यावरती एक्सपायर डेट ही लिहिलेली आहे. पण ती फक्त आपल्याला माहीत नाही. कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. तुमचाही भरोसा नाही, माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुमचाही भरोसा नाही आणि माझाही नाही. आता मला सांगा, कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही? भरोसा आहे का? आहे का? बोलता येतं ना तुम्हाला? जसं कीर्तन चालू झालं तसं मी एकटी बोलते. कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही याचा भरोसा आहे का तुम्हाला? नाही. बरोबर आहे, तुमचा कुणाचाच भरोसा नाही, तुमचाही नाही आणि माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भऱ्या मानसा. असो चूल माती आली मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे लारे वेड्या तुला, गोडी अभंगाची वाघोरी घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागे रे वेडा तुला, गोडी अभंगाची
कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी त्या भगवंताच्या अभंगाची गोडी आपल्याला जीवनामध्ये आल्याच्या नंतर लागली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवंताचं नामचिंतन करा. कारण की कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही, ते आपल्या हातात देखील नाही. क्षण भंगुर नव्हे भरवसा, क्षणभर देखील तुमचा आमचा भरोसा नाही. तो कधी काळ येईल, कधी आपल्यावरती झडप घालील हे देखील आपण सांगू शकत नाही. म्हणून घडोघडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी चांगलं जीवन मनुष्याने जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं, जगलं पाहिजे. चांगलं जीवन माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर जगलं पाहिजे. कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. मरायचं तर सर्वांनाच आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरण हे निश्चित आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे, परंतु जीवन असं जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर आपली चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल. आपण गेल्याच्या नंतर आपली चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल, परंतु आपली वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही याची काळजी आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर घेतली पाहिजे. चांगली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे, असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. मग चांगली कीर्ती कुणाची पाठीमागे राहिली बघा, तर जे या देशासाठी लढतात, जे या देशासाठी लढतात, देशासाठी देशाचं संरक्षण करतात, ज्यामुळे आपण आज या ठिकाणी कीर्तनामध्ये सुरक्षित बसलो, असे जवान त्यांची कीर्ती अमर राहिली. कुणाची कीर्ती अमर राहिली बघा, भगत सिंगाची कीर्ती त्या ठिकाणी पाठीमागे राहिली. ज्यावेळेस भगत सिंगाच्या वयाच्या 19व्या वर्षी भगत सिंगाला बघण्याकरता त्या ठिकाणी पाहुणे आले. पाहुणे येणार होते. आईने सांगितलं, 100 रुपयाची नोट भगत सिंगाच्या हातामध्ये दिली. आईने सांगितलं, बाळा भगत जा आणि किराणा घेऊन ये. भगत सिंग त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर जात असताना डोक्यामध्ये विचार आला की बाबा मी आता किराणा आणण्याकरता चाललो, मी किराणा घेऊन घरी येणार. किराणा घेऊन घरी आल्याच्या नंतर माझी आई सुंदर स्वयंपाक बनवेल आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर पाहुणे येतील, जेवण करतील, मला पसंत करतील, मग माझं लग्न होईल. परंतु लग्न झाल्याच्या नंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल, परंतु मला बाईचं न ऐकता या भारत आईचं ऐकायचं आहे. काय करावं? हातातली पिशवी त्या ठिकाणी खाली टाकून दिली आणि 100 रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये घातली. चंद्रशेखर आझादांच्या क्रांती मोहिमेमध्ये सामील त्या ठिकाणी भगतसिंग झाले. परंतु त्या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्याकडून एक चूक घडली आणि चुकून त्यांच्याकडून बॉम्ब पडला. त्यांना अटक करण्यात आली. लाहोरच्या जेलमध्ये त्यांना अटक केली. ते जेलसुद्धा आपल्या भारतामध्ये नाही, ते जेल आता पाकिस्तानमध्ये आहे. त्या जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावली गेली. 2 दिवसामध्ये फाशीची शिक्षा भगतसिंगाला होणार आहे. परंतु त्यांचं रोजचं जे कार्य होतं ते चालू त्या ठिकाणी होतं. रोजचं जे दंड बैठका काढण्याचं काम होतं, रोजचा जो नित्यक्रम होता त्यांचा तो क्रम चालू होता. रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी दंड बैठका भगतसिंग काढत होते. परंतु आता फाशीची शिक्षा सुनावली गेली. 2 दिवसानंतर फाशी आली आहे. फाशी देण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी देखील भगतसिंग सकाळी लवकर उठले आणि उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी दंड बैठका काढू लागले. जेलर काकांना आश्चर्य वाटलं. जेलर काकांनी विचार केला की बाबा आता अवघ्या 2 तासामध्ये या मुलाला शिक्षा होणार आहे, फाशीची शिक्षा होणार आहे. या जगामधून तो 2 तासामध्ये नाहीसा होणार आहे. परंतु मरणाची किंचितही भीती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. मरणाची भीती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. तो दंड बैठका काढतोय. त्यावेळेस भगतसिंगाकडे गेले आणि भगतसिंगांना विचारलं, अरे बाळा भगत, अवघ्या 2 तासामध्ये तुला फाशीची शिक्षा होणार आहे. 2 तासामध्ये तू या जगामधून नाहीसा होणार आहे. परंतु तरी देखील मरणाची भीती तुझ्या चेहऱ्यावरती थोडी सुद्धा दिसत नाही. याचं कारण काय? तरी देखील तू दंड बैठका काढतो, याचं कारण काय? त्यावेळेस भगतसिंग सांगतात, काका ज्यावेळेस मी लहान होतो, अगदी मी लहान होतो, माझी आई मला सांगायची, बाळा भगत जा आणि शेजारच्या फुलाच्या बागेमधून फुलं घेऊन ये. चांगली फुलं, सुकलेली फुलं मला कळत नव्हती. मी सगळी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातामध्ये द्यायचो. परंतु आई देवपूजा करायची. परंतु आई सगळी फुलं देवाला कधीच वाहत नव्हती. जी चांगली फुलं आहेत
ती भगवंताच्या चरणाजवळ आई व्हायची आणि जे सुकलेली फुलं आहेत ती माझ्याकडे द्यायची. मला सांगायची जा शेजारच्या वकिरड्यावरती हे फुलं टाकून ये. मग याचा आणि याचा काही संबंध? त्यावेळेस भगतसिंग सांगतात काका जर सुकलेल्या फुलाचा स्वीकार भगवंत करत नसेल, जर सुकलेल्या फुलाचा स्वीकार भगवंत करत नसेल तर मी आज या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललो आणि मी जर अशा सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर ती भारत माता माझा स्वीकार करणार नाही. एवढंच कारण आहे मी दंड बैठका काढण्याचं. त्यावेळेस भगतसिंग आज आपल्या जगामध्ये नाही आहेत, या जगामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची कीर्ती आज या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. त्यांची कीर्ती आज या ठिकाणी अजर अमर आहे. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या कीर्ती जगाची, हो राहिल्या कीर्ती जगाची. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगाची, जगाची राहिल्या त्या कीर्ती जगाची. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. भगतसिंग आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची कीर्ती आज या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. आणि आज आहे असं नाही तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती अशीच या ठिकाणी राहील. म्हणून आपणही असं चांगलं जीवन जगलं पाहिजे, असं चांगलं जीवन जगलं पाहिजे की आपली चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहील तरी चालेल, परंतु वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही असं जीवन आपण जगलं पाहिजे. कमीत कमी आपण गेल्याच्या नंतर ज्या दिवशी आपण इहलोक सोडून परलोकामध्ये जाऊ त्यावेळेस कळेल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी जिल्हा तरी रडला पाहिजे. नाही जिल्हा रडला तरी चालेल, तालुका तरी रडला पाहिजे. नाही तालुका रडला तरी चालेल, आपलं गाव तरी रडलं पाहिजे. नाही गाव रडलं तरी चालेल, गल्लीतले लोक तरी रडले पाहिजे. नाही गल्लीतले लोक रडले तरी चालेल, परंतु घरातले तरी रडले पाहिजे. महाराज मध्ये मोबाईलवरती बातमी आली ती मी वाचली, तुम्ही वाचली की नाही माहीत नाही. मी मोबाईलवरती वाचलं की माणूस मेल्याच्या नंतर रडण्याकरता बाया भाड्याने मिळतील, एवढी अवघड परिस्थिती झाली. म्हणून आपण गेल्याच्या नंतर कळेल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जीवन आपण जगलं पाहिजे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगलं जीवन जगा. मरायचं तर सर्वांनाच आहे, प्रत्येकाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. चांगली कीर्ती पाठीमागं राहील. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, चांगली कीर्ती पाठीमागं राहील असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. कारण की या देहावरती आपली सत्ता नाही, या देहावरती सत्ता आहे काळाची. तो काय या देहाचा मालक आहे तो कधी झडप घाली सांगता येत नाही. परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण जे अगदी वसवस करून अगदी एवढे कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, परंतु कष्ट करून जे धन आपण मिळवलेलं असतं ते धनसुद्धा आपलं नाही, ते सुद्धा आपल्याला इथंच ठेवायचं आहे. आपण सोबत काही घेऊन जाणार नाही. हे सुभाषितकार एका श्लोकामध्ये सांगतात, धनानी भूमो पश्यवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुभोगश्च ते जीव एका. धनानी भूमो पश्यवश्च गोष्टी, आपण जे काही धन कमावलंय ते बँकेत आपल्या अकाउंटवरती असू द्या किंवा खड्डा खांदून पुरलेला असू द्या किंवा आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं फोनपे असू द्या किंवा गुगल पे असू द्या, ते इथंच राहणार आहे, ते आपल्यासोबत येणार नाही. धना आणि भूम पशुवश्च गोष्टी, पशुपश्वादिक, काहींचं पशुपश्वादिकांवरती भरपूर काही प्रेम असतं. आपली गोष्ट सोडा, तुकोबरायांची पत्नी तुकोबराय जगद्गुरू तुकोबरायांच्या पत्नी जिजाबाई ज्यावेळेस तुकोबरायांना नेण्याकरता विमान आलं त्यावेळेस तुकोबराय त्या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणतात, तुकोबरायांनी विचार केला की बाबा मला नेण्याकरता स्वर्गामधून विमान आलं, परंतु माझ्या पत्नीनेही माझी आयुष्यभर सेवा केली, तिलाही मी सोबत घेऊन जातो. त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या पत्नीला विचारलं. तुकोबराय आपल्या पत्नीला आवले म्हणायचे, अगं आवले मला नेण्याकरता विमान आलं, तू ही माझ्याबरोबर चल. त्यावेळेस जिजामाता म्हणतात, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, मला काही नेऊ नका.
तुकोबारे म्हणतात का गं तू का येत नाही. तेव्हा जिजाबाई सांगतात अहो आले असते हो मी, परंतु माझी म्हैस व्यायला झाली. म्हणजे तुकोबाऱ्यांच्या पत्नीची अवस्था ही आहे. तर आपण सामान्य जीव आहोत. मग काहींचं पशुपशवादिकांवरती प्रेम असतं, परंतु जरी असलं ते देखील याच ठिकाणी राहणार आहेत. धना आणि भूम पश्यवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे. भार्या म्हणजे आपण सर्वात जास्त जिच्यावरती प्रेम करतो ती पत्नी. ती देखील आपला किती जीव असू द्या तिच्यावरती, परंतु ती देखील घराच्या दारातूनच उंबरठ्यातूनच टाटा बाय बाय करणार आहे. हे झालं जन. भार्या घराच्या उंबऱ्यापर्यंत आहे आणि हे जन जे आहे ते स्मशानापर्यंत आहे. आणि जाणार तो एकटा हा नरदेह. प्रत्येकाला एकट्याला जायचंय, मग कधी जाऊ हे सांगू शकत नाही. म्हणून किती जरी धन आपण जीवनामध्ये कमावलं ते याच ठिकाणी राहणार आहे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, हे काळाचे धन कुबेराचे, देह 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 मनुष्याचे काय आहे, देह मनुष्याचे काय आहे, देह मनुष्याचे काय आहे, देह मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह जो आहे तो आपल्या मालकी हक्काचा नाही, त्याच्यावरती काळ टपून बसला आहे. आणि हे धन जे आहे ते काळ रूपी कुबेराचं आहे. म्हणून माणसाचं या जीवनामध्ये काही नाही, प्रत्येकजण या ठिकाणी निमित्त मात्र आलेला आहे. आणि या खोट्या अभिमानामुळे आपलं पूर्ण जीवन हे व्यर्थ जातो. असो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी वारकरी भजन घेऊ. सर्वांनी एकदा वरती हात करा. महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांनी वरती हात करा. जर एखादा खाली ठेवला तर पुन्हा काय झालं तर माझ्याकडे यायचं नाही. आत्ताच हात वरती घ्या. पुरुष वर्ग विठोबा रखोमा
हात खाली घेतले का? महाराज वरती करायला सर्वांना सांगावं लागतं, खाली घ्यायला कोणालाच सांगावं लागत नाही. असो न सांगता तुम्हा कळू येते अंतर. माझ्या अंतकरणातला भाव तुम्ही ओळखला आणि मनानेच खाली हात घेतले. आली या संसारा उठा वेगू करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवयाटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल 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 असो कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी संपलेलीच आहे. परंतु जरी आज या ठिकाणी माझ्या कीर्तनातून घरी काही घेऊन गेले नाही, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा करा. कारण की आई म्हणजे देव. पृथ्वीवरचा साठा सुखाची मैत्रीण नसते, गोड मायेची ओढ. स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली म्हणजे असते ती आई. त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. अरे आई ती आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. मी तर म्हणेल डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाहीतर उद्या दिसेल. डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाहीतर उद्या दिसेल, पण या मातीआड गेलेले माईबाप या जीवनामध्ये पुन्हा कधी दिसणार नाही. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. अरे आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, परंतु जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. ज्याला आई नाही ना तो दुसऱ्याच्या आईकडे बघून पश्चाताप करतो. त्या ठिकाणी म्हणत असतो, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. हे ना माझे आई, हे ना माझे आई. 9 महिने उदरत वागविले, बोट धरून तू चालाया शिकविले. रडू आलं आई, कोण गाईल गाई. ए ना माझी आई, ए ना माझी आई. बघा ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा त्या मायची किंमत. तो सांगेल तुम्हाला. आई गेलेलं दुःख काय असतं. ज्या मुलाचं लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर आई गेली त्याला विचारू नका आई गेलेलं दुःख काय असतं. परंतु ज्या बाळाची आई लहानपणी गेली ना त्याला विचारा आई गेलेलं दुःख काय असतं. तो सांगेल तुम्हाला. बघा असंच एका कुटुंब होतं आणि ते कुटुंबामध्ये 3 व्यक्ती राहत होते. श्यामचे आई वडील त्या ठिकाणी एक दिवस बाहेर गावी गेले आणि जात असताना श्यामच्या आईचा त्या ठिकाणी घात झाला. श्याम अगदी लहान होता, मरण हे काही कळत नव्हतं.
श्यामच्या आईचं त्या ठिकाणी घात झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम लवकर उठला, शाळेमध्ये जाण्यासाठी निघाला. परंतु आपली आई आज उठली नाही. काय कारण असेल? आईला म्हणू लागला, अगं आई उठ ना, मला शाळेमध्ये जायचंय, डब्बा करून दे. शाळेमध्ये जायचंय, मला डब्बा करून दे. परंतु ती आई उठणारी होती का महाराज? त्या ठिकाणी त्याची आई मरण पावली होती. आई तू रोज सकाळी लवकर उठतेस, मला डब्बा करून देतेस, मला रोज शाळेमध्ये नेऊन सोडते, परंतु आई तू उठत का नाही? आई उठ ना, मला शाळेमध्ये जायचंय. परंतु श्याम त्या ठिकाणी अगदी रडू लागला. एवढा रडत होता कारण की त्याची आई त्या ठिकाणी पुन्हा येणार नव्हती. श्यामच्या वडिलांनी श्यामच्या भविष्याचा विचार केला आणि दुसरं लग्न केलं. आता आली सावत्र आई. महाराज सावत्र ती सावत्रच असते, किती काही केलं तरी सावत्र ती सावत्रच राहते. त्या ठिकाणी श्यामची सावत्र आई आली. श्यामला काम सांगायची, श्यामला झाडून काढायला सांगायची, भांडे घासायला सांगायची. तो श्याम अगदी रडायचा. काम करायला श्यामला सांगायची, भांडे घासायला सांगायची. एक वेळेस तिने सांगितलं, अरे हे श्याम्या इकडे. काय आई? आईने सांगितलं, जा माझ्या साडीला इस्त्री कर. अगं आई मला इस्त्री येत नाही ग. मग खातो पितो आणि नुसतं झोपतो का? नाही म्हणे, अगं आई मला खरंच इस्त्री येत नाही. इस्त्री कर म्हणते ना, कर. आता श्यामला इस्त्री येत नव्हती, विस्त्री करण्यासाठी घेतली. परंतु त्या ठिकाणी विस्तारी करत असताना त्याचा क्लासमेट त्या ठिकाणी आला आणि त्याला म्हटलं, अरे श्याम, सकाळी काल गुरुजींनी त्या ठिकाणी ABCD शिकवली, तुझी ती ABCDची वही मला दे ना. त्यावेळेस तो श्याम त्या ठिकाणी तशीच विस्तारी साडीवरती ठेवून वही आणण्याकरता गेला. वही आणेपर्यंत ती साडी जळाली आणि जळालेल्या साडीचा वास हा त्या सावत्राईच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. फार मोठ्याने वरडली, अरे हे श्याम्या इकडे. काय आई, माझी साडी तू जाळली? अगं आई मी तुला बोललो होतो मला विस्तारी करता येत नाही, मला विस्तारी करता येत नाही. मी तुला सांगितलं होतं नाटकं करू नको. एकतर लग्न झाल्यापासून तुझ्या बापाने मला ही साडी घेतली नाही आणि याच भाऊबीजेला माझ्या भावांनी मला एवढी सुंदर साडी घेतली, तर ती साडी तू जाळून टाकली. खाली वाग. त्याला वाटलं आता पाया पडायला लावते की काय, परंतु तो पायावरती त्या ठिकाणी डोकं टेकवलं. परंतु त्या सावत्राईने ती गरम तापलेली इस्त्री घेतली आणि श्यामच्या पाठीवरती टेकवली. आई ग म्हणून मोठ्याने ओरडला, आंबरडा फोडला आणि देव्हाऱ्यासमोर आपल्या आईचा फोटो लावलेला होता. फोटो समोर जाऊन त्या ठिकाणी रडू लागला, म्हणू लागला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेई, सोडून गेली आई वनवासाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्याच या गोष्टीला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, हो कोण वागवेला तुझ्या या बाळाला. तो श्याम त्या ठिकाणी रडू लागला. म्हणून मला सांगायचं काय, ज्याला आई नाही त्याला विचारते आईची किंमत, तो सांगेल तुम्हाला. कारण की आई गेलेलं दुःख काय असतं, ज्याला आई नाही तोच सांगू शकतो. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. कारण की आई या प्रेमामध्ये हरवलेलं लेकरू, आई या प्रेमामध्ये हरवलेलं लेकरू दुसऱ्याच्या आईकडे पाहून म्हणत असतं, जीना 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 रे हुडा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई, हो जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई, रंग तेरी रीत का
रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाई लाई हो रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया लहराए जब जब मुझ पे उठा सवार माई तेरी चुनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. असं कीर्तनामधून जरी काही घेऊन नाही गेले एवढी गोष्ट लक्षात ठेवा. माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. असो आज माझ्या कीर्तनामधून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 1 आहे त्यांनी दुसरी मुलगी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तरी काही हरकत नाही. मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. असो आज कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंग वादक हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक गुरुच्या समान असणारे खंडू आबा सानप या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारे मृदुंग वाजवून त्यांनी या ठिकाणी साथ केली. अंतकरणापासून त्यांच्या ठिकाणी आभार मानते व त्यांच्या सर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत टाळ वाजवून गायन करून सर्वांनी या ठिकाणी साथ केली. सर्व गुरुबंधूंच्या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य गान कोकिळा हरिभक्त परायण सुवर्णा दिदी जमादार व तसेच आपल्या भागाचं भूषण आपल्या भागाचं वैभव सोनाल दिदी बोरुडे सुंदर अशा प्रकारे गायन करून त्यांनी या ठिकाणी साथ केली. अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते व तसेच विनेकरी बाबा असतील त्यांचे अंतकरणापासून आभार मानते. तर खरं तर सांगायचं झालं तर माझा आवाज एवढा मोठा नाही परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे माईक सिस्टीमवाले काका जवळजवळ त्यांनी 3-4 कीर्तनात माझ्या त्यांची साऊंड सिस्टीम होती बरं का. दरवेळेस सिस्टीम चांगली लागते पण आज काय झालं तर काय माहीत. सुंदर सिस्टीम आहे त्यांची. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो 2च्या 3 हो 3च्या 4 हो त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. व तसेच ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही परंतु असो ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज